संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीत प्रचंड रस्सीखेच आहे। भाजपचे इच्छुक भागवत कराड आणि शिवसेनेचे इच्छुक विनोद पाटील यांनी मतदारसंघातल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन साखर पेरणीला सुरुवात केली। संभाजीनगरच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची साखर पेरणी। भागवत कराडांच्या सेना आमदारांशी गाठीभेटी। विनोद पाटलांची अंबादास दानवेंची सलगी। महायुतीची संभाजीनगरची जागा कोणत्या पक्षाची आणि त्यांचा उमेदवार कोण हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे। शिवसेनेने उमेदवारी मिळवण्यासाठी जबरदस्त फील्डिंग लावली। शिवसेनेतून संदीपान भुमरेंपासून अब्दुल सत्तारांपर्यंत अनेक दावेदार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। असं असताना आता मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचं नाव इच्छुकांच्या यादीत सामील झाले। विनोद पाटलांनी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधलाय। उमेदवारी मिळाल्यास दानवेंकडून छुपी मदत मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे। मी त्यांना एवढीच विनंती केली की या लोकसभेला मी निवडणूक लढवत आहे, एक मोठा बहुमत आपण मला आशीर्वाद द्यावा। जर ते स्वतः उमेदवार असते तर त्यांच्याकडे जाऊन मतं मागणं, आशीर्वाद मागणं, पाठिंबा मागणं योग्य नसतं। परंतु जर ते उमेदवारच नाहीत आणि त्यांचा जो लढा आहे, जे त्यांनी मांडणी केली की जर त्यांच्यावर अन्याय झाला असेल किंवा कशा पद्धतीचा उमेदवार असावा, तर मागच्या वेळेस विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः त्यांच्यासाठी मतं मागितलेली आहेत। विनोद पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा आहेत। मागच्या लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार म्हणून हर्षवर्धन जाधवांना जी मतं मिळाली होती ती विनोद पाटलांकडे येतील असा होरा शिवसेनेचा असावा। त्यामुळेच विनोद पाटलांच्या नावाची चर्चा सुरू। दुसरीकडे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी थेट दावेदारांना हात घालायला सुरुवात केली। लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या शिवसेना आमदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली। सर्व सहमतीचा उमेदवार द्यायचा झाल्यास आपलंच नाव पुढे यावं असं कराडांना वाटतं। आणि भारतीय जनता पार्टीला खात्री आहे की ही जागा जर भारतीय जनता पार्टीला सुटली तर आम्ही आमचा उमेदवार निवडून आणू। संजय शिरसाट यांचा सूर थोडासा लवता दिसला, म्हणजे झुकता दिसला जरा, जो आधी वरच्या सुरात होते ते आता मला जर त्यांचा सूर लवता दिसला असेल तर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। आणि जागा मिळाली तरी आम्ही काम करणार, नाही मिळाली तरी आम्ही काम करणार, हे मात्र नाही। संभाजीनगरमध्ये MIM महायुती आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे। वंचितनं उमेदवार दिल्यास चौरंगी लढत होणार आहे। त्यामुळे या लढाईत बाजी मारणारा उमेदवारच मैदानात उतरवण्याची महायुतीची रणनीती असणार आहे। महायुतीचा उमेदवार कोण हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।